लहान ज्या गोष्टी राहतात, काय राहते, लहान लहान गोष्टीची भांडणं, ओके, म्हणजे मोठं राहते की नाही युद्धासारखं मोठं भांडण, बारीक नाही शिवाय किंवा नाही, 2-3 याला म्हणतात खडाजंगी. आणि माणसानं आयुष्यात प्रामाणिक माणसानं कधीही भांडणं करू नये. माझं पक्व म्हणणं आहे, जे लोक लय 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 आणि साधे माणसं राहतात की नाही इनोसंट वाले, ते माणसं भांडणं करत नसतात. ते माणसं एका दिवशी येतात आणि डायरेक्ट खडाजंगी म्हणजे साधं भांडणच नाही, त्याचं भांडणं म्हणजे काय, खडाजंगी म्हणजे कोणतं भांडणं, मोठं, ये तुला पाहतो असं नाही, जाणे झपकवणे, डायरेक्टच. आपण आयुष्यात बाळांना इकडे बघा, खरं जर असं तर खडाजंगी करायचं, मग ते पुढे तुमचा कोण आमदार, खासदार, कोर्ट, हा तुम्ही सत्याच्या बाजूना मरण आलं तरी चालेल. येथे एकाच व्यक्तीला फॉलो करायचं, कोण, भगतसिंग. शेवटचा दिवस असला आनंदाने जगू भाऊ, शेवटचा दिवस असला तरी कसं जगायचं, आनंदाने. काऊन आमच्या रक्तात हेच काय, तुमच्यासारखं मोकाट फुकट खाऊन जमत नाही. आणि भांडणं आम्ही करत नसतो, डायरेक्ट काय करतो, खडाजंगी. मग तुमचे नातेवाईक, सोयरे, धायरे सगळे हुशार खूप आहे, बुद्धीने चलाक आहे, ते कोणी असलं तरी आम्ही विनाऱ्यामध्ये हो का, कारण आम्ही याचा आदर नक्की करू. ही गोष्ट आमच्या नाही का रक्तात आहे, भिजलेली ही रक्तात आहे, आम्ही याच्या विरोधात कधीच जातो. पण प्रॉब्लेम आहे तुम्ही याचं शोषण करत असताना मग तुमचं बाप हे गावाल्यांना कधी लक्षात ठेवायचं, हे बापांना ते राहतील काय ठिकाणी आमचं बाप म्हणते. आजकाल लई गाणं चालायला लागलं ट्रायमध्ये, बाप रहेगा. तुला माहित नाही का तो बाप कोण, बापच राहतील भाऊ. हे काय तुला सांगायची गोष्ट आहे का, हे जेनेटिकली नाही का विज्ञान मधूनच आलेली गोष्ट माहिती. बापाला बापच म्हणते, तू काय बापाला नाही म्हणतो काय, बापाला काय म्हणतात रे, ती रहेगा म्हणून तू कोणाला सांगायची गरज आहे. हे डान्स करून लोक छाती आणि असे गाणे लावू आणि लोक स्टेटसला ठेवायला लागले, बाप तो बाप रहेगा, मम्मीला विचार